ॲडव्होकेट प्रज्ञा धुळे गेली अनेक वर्ष लॉयर आणि ॲडव्होकेटमध्ये प्रॅक्टिस करत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत बऱ्याच प्रॉपर्टीज, फायनान्स, विल्स आणि सिव्हिल केसेस यामध्ये उत्तम प्रकारच्या केसेस त्यांनी त्यांच्या ग्राहकांच्या बाजूने योग्य सिद्ध केल्या आहेत. तर आज आपण यांना भेटून जाणून घेणार आहोत काही कायदेविषयक, महिलांच्या सुरक्षतेबाबत असलेले कायदे, तत्सम बाबी या सगळ्या आपण प्रज्ञा धुळे मॅडम यांच्याकडून जाणून घेऊया. तर चला भेटूया ॲडव्होकेट प्रज्ञा धुळे मॅडम यांना. नमस्ते मॅडम. नमस्कार. भेट आमची तुमची मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण आलो आहोत ॲडव्होकेट प्रज्ञा धुळे मॅडम यांना भेटायला. नमस्ते मॅडम. भेट आमची तुमची मध्ये तुमचं आम्ही स्वागत करतो. मॅडम, आमचा पहिला प्रश्न आहे की आजकालचा जो जमाना आहे जो टेक्नॉलॉजीवर आहे. टेक्नॉलॉजी म्हणालात तर फोन आलं, कारण की पहिलं आपण तसे एकमेकांना भेटायचो, भेटणं व्हायचं आणि आपल्या मनातल्या काही गोष्टी असायचे ते आपण खूप बोलून सॉल्व्ह करायचो. पण आजकाल फोन तेही कमी झालंय, कम्युनिकेशन कमी झालंय. तर कधी कधी असं होतं की बऱ्याच लोकांमध्ये एकांत हे बघण्यात येतो किंवा आपण पण अनुभवतो. तर त्याच्यासाठी कधी कधी काय होतं की काही लोक, स्पेशली महिला वर्ग, मार्ग शोधतात सोशल मीडिया. आणि हे खूप इझी आहे, जिथे आपण बाहेर न पडता आपण घरी बसल्या आपण लोकांशी भेटू शकतो, नवीन मित्रमैत्रीण बनवतो. पण त्याच्यामध्ये पण त्याचे तोटे आहेत की काही जणांचं मी असं ऐकलंय की सोशल मीडियामुळे ते लोक ट्रॅप झाले. तर अशा काही गोष्टी आहेत, त्याला आपण असे काही प्रिकॉशनरी मेजर्स आहेत का? ओके, फारच सुंदर प्रश्न विचारला. आणि अलीकडच्या काळात ह्या गोष्टी बऱ्याच घडतात आहे. आता सोशल मीडिया म्हटलं तर फेसबुक आणि इंस्टाग्राम. तर हल्ली काय होतंय, महिला वर्ग, पुरुष वर्ग, अगदी म्हणजे 18 ते 40+ ह्या सगळ्या वयोगटातल्या ज्या स्त्री आणि पुरुष आहेत ते सोशल मीडियाला आपण जे म्हणतो ते एडिक्शन झालेलं आहे. आणि त्यात काय झालेलं आहे की महिलांचं म्हटलं तर की मुलं शाळेत जातात, त्यांचे पती ऑफिसला जातात आणि त्याच्यानंतर महिलांना घरची कामं करता करता बराच वेळ असतो आणि प्लस एकटेपणा असतो. आणि वर्किंग वुमन्समध्ये तेच झालेलं आहे. अगदी म्हणजे त्या सकाळी 10 to 9 अगदी रात्री मुलांचं सगळं संपेपर्यंत बिझी असतात. पण त्याच्यामध्ये एक पोकळी असते स्वतःसाठी, मी स्पेस. तर त्या मी स्पेस त्यांना मिळत नाही आणि ती मग आपण सोशल मीडियावर शोधतो. मग त्यात आलेलं आहे फेसबुक मेसेंजर, इंस्टाग्राम मेसेंजर. त्यामध्ये आपण फ्रेंडशिप करतो. सुरुवात फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करण्यापासून होते. तर ती फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करतानाच थोडा आपण विचार केला पाहिजे. चला, आपण फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट केली, त्याच्यानंतर हाय हॅलोपासून आपली सुरुवात होते. कधी कधी काय होतं की आपले फार जुने शाळा कॉलेजचे मित्र असतात, पण आता बराच काळ गेलेला असतो, 10-15 वर्षानंतर आपण त्यांच्याशी इंटरॅक्शन करत असतो. कधी कधी म्युच्युअल फ्रेंड्सचे फ्रेंड्स असतात, त्याच्यामुळे आपण त्यांची फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट केलेली असते आणि त्याच्यानंतर कन्व्हर्सेशन सुरू होतं. हळूहळू काय होतं की बायका कुठेतरी इमोशनल स्पेस शोधत असतात आणि त्या फ्रेंडशिपमधून मग भेटणं होतं. कधी सगळ्याच ठिकाणी नाही, पण एक 10% गोष्टी अगदी फिजिकल रिलेशनपर्यंत जातात. आणि त्याच्यात काय होतं, म्हणजे व्हाईस वर्साही आहे. असं नाही की प्रत्येक वेळेला पुरुषच दोषी असतो. पण मग भेटीगाठी होतात आणि त्याच्यातून इमोशनल बॉन्डिंग होते. आणि काय होतं की स्त्री जी असते, जिथपर्यंत फिजिकल रिलेशन करत नाही तिथपर्यंत ती नॉर्मल असते. पण एकदा तिने का त्या पुरुषाबरोबर फिजिकल रिलेशन केले की काय होतं की ती इमोशनली पूर्णपणे त्या पर्सनमध्ये अटॅच होते. आणि त्याच्यानंतर जो इमोशनली तिला जो त्रास होतो आणि त्याच्यामधून मग घरामध्ये मग इश्यू सुरू होतात, तिच्या पर्सनल लाईफमध्ये इश्यू होतात, तिच्या कामावर परिणाम होतो. तर हे जर तुम्हाला कुठेतरी थांबवायचं असेल स्त्रियांच्या बाबतीत, तर तुम्हाला कुठेतरी आपला इमोशनल इंटेलिजन्स जे आपण म्हणतो त्याच्यावर काम केलं पाहिजे की आध्यात्मिक गोष्टींकडे आपण जास्त गेलं पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजेत किंवा
वेगवेगळे जे निरूपण असतात किंवा इन्स्पिरेशनल लेक्चर्स असतात किंवा एखादी नवी कला म्हणजे गाणं आहे, अ, अ, अगदीच कोणाला आवडत असेल तर डान्स आहे किंवा बऱ्याच अशा म्हणजे शिकण्यासारख्या गोष्टी आहेत किंवा आपले जे छंद आपण जोपासायचे शाळा कॉलेजमध्ये राहिलेले आहेत, त्यासाठी आज अनेक प्लॅटफॉर्म आहात. तो एकटेपणा घालवण्यासाठी ह्या गोष्टी करण्यापेक्षा इकडे तुम्ही या गोष्टींकडे लक्ष द्या किंवा तुमच्या शारीरिक ज्या अडचणी आहेत त्याच्यासाठी तुम्ही योगा, मेडिटेशन ह्या गोष्टी सोशल मीडियावर अवेलेबल आहेत ना, तिकडे तुम्ही लक्ष द्या. पुरुषांच्या बाबतीतही मी तसंच म्हणेन, की पुरुष सुद्धा आजकाल काय होतं, की एक पर्सनल स्पेस घरात मिळत नाही. म्हणजे जाणून-बुजून नसते, पण घरामध्ये बायको संसाराच्या कामामध्ये किंवा आपल्या ऑफिसमधून आल्यानंतर सुद्धा तिला बरंच वर्क प्रेशर असतं. घरी सुद्धा असाइनमेंट्स आणलेल्या असतात. त्याच्यामुळे बायको वेळ देऊ शकत नाही आणि 40शी नंतर एक लॅप आलेला असतो. तर त्याच्यामुळे पुरुष ही कुठेतरी बाहेर मार्ग शोधतो. तर त्यांनी सुद्धा त्यापेक्षा फॅमिली काउन्सिलिंग म्हणा किंवा आपल्या लाईफ पार्टनरचा संवाद कसा वाढेल आणि आपण वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही सॅटर्डे, संडे व्हॅकेशनला जा. पूर्ण दिवसात नाही वेळ मिळत, पण लंच टाईममध्ये लंच झाल्यावर दुपारच्या वेळी बायकोला एक फोन करा, "काय करतेस?" आणि तिची विचारपूस करा. त्याच्यातून तुमची कुठेतरी इमोशनल बॉन्डिंग वाढेल आणि तुम्ही बाहेरच्या ट्रॅपमधून फसाल. म्हणजे 2 गोष्टी होतात. स्त्रियांच्या बाबतीत काय होतं, एकतर ती इमोशनली ड्रेन होऊन जाते. कधी-कधी सगळ्याच बायकांच्या बाबतीत नाही, पण मी म्हटलं ना 5 to 10% असा रेशो आहे, की फिजिकल रिलेशन वगैरे बाहेर होतात. त्याच्यामुळे ती इमोशनली पूर्ण त्याच्यामध्ये म्हणजे वाहून जाते आणि तो त्रास होतो आणि ते जे नातं असतं ना, ते फक्त तात्पुरतं असतं. हां, बाईने कुठेतरी विचार केला पाहिजे आणि पुरुषांच्या बाबतीत कसं होतं, कधी-कधी ते फायनान्शियल ट्रॅपिंगमध्ये फसले जातात. त्यापेक्षा आपल्या घरातल्या लाईफ पार्टनरवर कसं आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने घालवता येईल. कधी-कधी मुलांना तुम्ही तुमच्या आजी-आजोबांकडे ठेवू शकता आणि स्वतःची मी स्पेस कपलने शोधली पाहिजे. त्यातून हे जे सोशल मीडियावरचे जे प्रकार आहेत, ते कमी होण्यास नक्कीच मदत होईल. म्हणजे नाही, खूप खरंच. एकदम सोप्या भाषेत पद्धतीने. आहे, की आपल्याला आपल्या पार्टनरशी जितका संवाद वाढवता आला, तर त्याच्यामध्ये सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. नाही, कारण छान. की हल्ली कसं झालंय की जास्तीत जास्त वेळ हा आपण मोबाईलला देतो आणि आपण घरच्यांना देत नाही आणि त्यामुळे पण संवाद खूप कमी होत चाललेत. खरं. आणि मग त्याच्यामुळे आपण असं थोडंसं लांब होतो एकमेकांशी आणि असं सगळ्या गोष्टी होतात. तर दुसरं आपण असं विचारू शकतो की मॅडम, आजच्या म्हणजे याच्या युगामध्ये असं म्हणतात की महिला खूप फ्री आहे. म्हणजे पुरुषांना खांद्याला खांदा मिळून म्हणजे आज ती खूप उच्च पदावर कार्यरत आहेत प्रत्येक महिला. पण मॅडम, कुठेतरी असं वाटतं की असुरक्षिततापणा महिलांसाठी आहे. पण समजा एखादी महिला संकटात असेल कोणत्याही, म्हणजे आता समजा ती जॉबला जात असेल तर तिकडे ती संकटात असेल, कुठे घरी असेल संकट, कॉलेजेस, शाळा, म्हणजे मी असं म्हणेन, मग ती मुलगी असो, शाळेतली कॉलेजची मुलगी असो, कामाला जाणारी मुलगी असो किंवा घरात असणाऱ्या महिला असो, तर यांना जर एखादं खूप असं संकटामध्ये जर कुठे सापडलं असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे? मध्ये सापडणं म्हणजे हल्ली हेल्पलाईन नंबर्स तर बरेच आहेत. म्हणजे तुम्ही त्याच्यात तरीसुद्धा संकटात आपण तसे इझिली सापडत नाही. पण आपल्याकडे काय ना जनरल महिला म्हणजे जनरली आपण काय करतो माहिती आहे, ओला, उबरवाले जे असतात ना त्यांचे नंबर्स घेतो. ओके. आणि ती एक टेंडन्सी असते, की बाबा आपलं हे ठाणा टू सपोज एक्झाम्पल आहे, ठाणा टू बोरिवली आहे. हे डिस्टन्समध्ये जर आपले एक ₹800 होत असतील, तर तो म्हणतो, "मैडम आपको हमेशा जाना है, तो मैं आपके 600 या ₹500 लूँगा." तर ₹200-300 आपण काय करतो, की ठीक आहे. मग आपण त्याला ना डायरेक्टली बोलवतो. आपण ॲपचा वापर नाही करत. मग त्यामुळे काय होतं, आता आपला हा घोडबंदरचा परिसर आहे किंवा कुठे रात्रीच्या वेळेस गाडी थांबली, मग त्यावेळेस काय? मग त्यावेळेस ती महिला अडकते. कारण आता जे हेल्पलाईन नंबर आहेत सगळेच, आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत ते हेल्पलाईन नंबर, ते खूप जागृत असतात. पण ही जी गोष्ट आपण स्वतःहून करून संकटाला आमंत्रण करतो, ती आपण कुठेतरी थांबवली पाहिजे. कारण आपण त्या ₹200 साठी आपला जीव धोक्यात घालतो.
म्हणजे नकळत आपण आपली सगळी इन्फॉर्मेशन देऊन टाकतो. आपले फोन नंबर्स तिथे गेलेले असतात आणि नंबर सेव्ह झाल्यावर तुम्हाला माहितीये फेसबुक आणि इन्स्टावर पीपल यू मे नो मध्ये इझिली तो दिसतं. नंबर सेव्ह केल्यामुळे त्या व्यक्तीला आपला व्हॉट्सअप स्टेटस दिसतो. आपण काय करतो, आपलं सगळं जे काही घरातले जे घडामोडी असतात सगळ्या आपल्या फेसबुक व्हॉट्सअप स्टेटसवर असतात आणि आपण हाही विचार करत नाही, अरे हा अनोळखी रिक्षावाला आहे किंवा ओला उबरवाला ड्रायव्हर आहे, तर ते आपण कुठेतरी ते नंबर हाईड केले पाहिजे. अगदी आपण पिकनिकला जाणार असतो तरी तो आपण फेसबुकवर टाकतो किंवा काहीही म्हणा, लोकेशन शेअर्स करतो. त्याच्यामुळे ते इश्यू होतात. असं हे जर प्रिकॉशन्स आपण घेतले, की समजा ठीक आहे आपण रिक्षावाल्याचा नंबर आहे किंवा आपला ड्रायव्हर आहे, तर आपल्या व्हॉट्सअप स्टेटस म्हणजे सगळेच वाईट नसतात, काळजी घेणारेही असतात. आपला व्हॉट्सअप स्टेटस, आपला जे फेसबुकची प्रायव्हसी आहे, इंस्टाग्रामची प्रायव्हसी आहे, हां, जे आपले प्रोफेशनल बिझनेस चॅनल्स आहेत तिथे काही प्रॉब्लेम नाही. पण जे आपल्या पर्सनल डेटा ज्यातून दिसतो आपला डे टू डे लाईफचा, तो ह्या अनोळखी लोकांपासून तुम्ही हाईड केला पाहिजे. आता तुम्ही म्हणालात की नंबर नंबर तर ठीक आहे, पण काही उबेर आणि रॅपिडोवाले तर माझ्या स्टुडंटने काय केलं, गुगल पे केला होता आणि गुगल पे केलेले, मग त्याच्याकडे गुगल पे गेला ना, मग त्या गुगल पे वरून त्याने हाय पाठवलं होतं तिला. म्हणजे असं प्रत्यक्षात तिच्या बाबतीत घडलेलं आहे. म्हणजे लोक नंबरच नाही तर गुगल पे वरून पण, म्हणजे आपण ज्याला पेमेंट करतो ऑनलाईन, तर तिथून पण किती असुरक्षितता आहे असं वाटतं. म्हणजे काही काही ठिकाणी तर कसं असतं की जे जनरली बघा आपण ओला उबरला पेमेंट करतो तर त्यांचे ऑफिशियल हे QR कोड असतात. तर शक्यतो अनोळखी लोकांना नंबर शेअर करूच नाही ना. तुम्ही QR कोड मागा. जेव्हा रिक्षावाल्याला पण तुम्ही पैसे देता, तुम्ही QR कोड मागा. म्हणजे नंबर एक्सचेंज करून अगदी अगदी म्हणजे लोक गुगलवर सुद्धा चॅटिंग करतात. तर हे सगळे प्रकार बंद होऊ शकतात. आणि कधी कधी पण नाही बोलू शकत. बऱ्याचशा लोकांचं असं असतं की आज आपण बाहेर चाललो आहोत, तर ते लोक फ्लाईट तिकीट्स किंवा तुम्ही बोर्डिंग पास हे इझिली ते लोक दाखवतात आणि त्याच्यावर पण आपली इन्फॉर्मेशन असते. किंवा कळत न कळत असं होतं की आपण कुठेतरी गेलोय, गोइंग फॉर 5 days, गोइंग फॉर वेकेशन फॉर 10 days, आणि हे करतात. मग ते 10 दिवसात कधी कधी घरही रिकामी होतं असं असतं. आपण इनडायरेक्टली लोकांना त्या सगळ्या गोष्टीचं आपण काळजी घेतलीच पाहिजे. आणि आणखीन एक म्हणजे आपण आपल्या महाराष्ट्र शासनाचे त्याबद्दल आभार मानायलाच पाहिजेत की निर्भया स्क्वॉड जो हेल्पलाईन नंबर आहे 103, काही ठिकाणी तो 112 आहे. तर माझ्याकडे असे एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे आपल्याला असं वाटतं की समाजातला जो लोअर लेवलचा वर्ग आहे तिकडेच फक्त मारहाण आणि हे प्रकार होतात. नाही आहे. नॉर्मल घरात सुद्धा अगदी अपर मिडल क्लास, नॉर्मल मिडल क्लास, एज्युकेटेड फॅमिलीमध्ये सुद्धा आजही हे प्रकार होतात. फक्त फिजिकली नाही पण इमोशनली सुद्धा अत्याचार होतात. तर त्यावेळेस कधी कधी रात्री अपरात्री त्या बाईला घरातून काढलं जातं. तर त्यावेळेस त्या बाईने 103 हा जो निर्भया स्क्वॉडचा हेल्पलाईन नंबर आहे, तुम्ही तो कधीही डायल करू शकता. तुमच्या घरी पोलीस येतात, मदतीला येतात. तर तो तुम्ही नेहमी वापर करा. हेल्पलाईन नंबर्स आहेत. मुलांसाठी असो दे, लहान मुलांसाठी, महिलांसाठी, किंवा जे बेसिक गोष्टीसाठी आहे, जे आपण पॅरामेडिकसाठी पण बऱ्याचशा आपल्या वर्गाला माहिती नाहीये की कुठला नंबर डायल केल्यामुळे ॲम्ब्युलन्स येते किंवा कुठला नंबर डायल केल्यावर फायर ब्रिगेड येते किंवा पॅरामेडिक्स येतात. सो मला ह्या सगळ्या गोष्टींसाठी मला वाटतं स्कूलिंगमध्ये जे हे बेसिक्स आपण द्यायला पाहिजे की वेअर यू हॅव टू अप्रोच, तुम्हाला कुठे अप्रोच करायचंय. कारण की आजकाल हायजीनसाठी आपण मुलींकडे आपण जातो, बरेचसे काउन्सिलिंग होतात, सेमिनार्स होतात. तर मला असं वाटतं की ह्या गोष्टींसाठी पण सेमिनार्स व्हायला हवे, जिथे आपण एक सोशल मीडियाचे जे तोटे आहेत तिथून आपण वाचू शकतो. जसं आपण बघा आता 10वीच्या मुलांकडे पण आजकाल मोबाईल असतो, टीनेजर्सकडे मोबाईल असतं. तर हे जे हेल्पलाईन आहेत ना, जसे आपल्या आईवडिलांचे नंबर सेव्ह असतात तसेच हे हेल्पलाईन नंबर मुलांना जर आपण सेव्ह करून दिले तर हे इझी होईल. आणि जे प्रायमरी किंवा प्री प्रायमरी किंवा अप टू 7th स्टँडर्ड त्यांच्याकडे शक्यतो आपण मोबाईल देत नाही. तर तिथे शाळेने हे प्रिकॉशन घेतले पाहिजेत किंवा त्यांच्या वहीमध्ये एका ठिकाणी आपण ते लिहिलेले पाहिजेत आणि ते मुलाला
नेहमी सांगितले पाहिजेत की तुला असं कोणी चॉकलेट दिलं किंवा काय, तर ह्या नंबर म्हणजे तू हेल्प मागू शकतेस. किंवा कधी कधी असं होतं की वर्किंग पेरेंट आहे आणि मुलांना गरजेचं नाही की प्रत्येक पेरेंट अँड्रॉइड फोन देतात, पण कधी कधी द्यावं लागतं कारण की मुलांचे क्लासेसचे टाइम्स असतात जिथे आई वडील वर्किंग असतात आणि मुलं घरी असतात आजी आजोबांकडे किंवा डे केअरमध्ये असतात. मग त्यावेळेला मला असं वाटतं की जिथे मुलं क्लासेसला जातात, ट्युशन्सला जातात, तिथेही तसे त्यांनी एक पुढाकार घेऊन त्या मुलांसाठी हेल्पलाईन ठेवायला पाहिजे, जिथे असं आहे की ते मूल तिथून निघालं घरी पोचायच्या मध्ये काही होऊ शकतं, काही फेस करू शकतं, तर त्यावेळेला कोणीतरी आपल्याला जे पाहिजे, जे आपल्याला मदत करू शकतो. त्यासाठी मॅडम आपण ह्याच्या बाबतीत मी बोलेन कितीही तुम्ही हेल्पलाईन किंवा हे करा, पण आपण एक जागरूक पालक म्हणून आपण लक्ष दिलं पाहिजे. भले आपण किती बिझी असू, पण आपण मुलं जेव्हा जन्माला घालतो त्यावेळेस किती एफर्ट्स घेतो आपल्याला माहिती आहे. तर ती वाढवताना त्यांना त्यांना संस्कार देताना त्यांची सुरक्षा हे आपलं काम आहे. तर ते आपण म्हणजे केलं पाहिजे. म्हणून तर म्हणतात की कुठेतरी आजी आजोबा किंवा घरातले जे जवळची लोक आहेत, मी असं म्हणत नाही की न्यूक्लिअर फॅमिली वाईट आहे. तुम्ही न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहा, पण तुमचे जे नातेवाईक आहेत, काका काकू आहेत, आजी आजोबा आहेत, त्यांच्या शेजारीच तुम्ही कुठेतरी जवळपासच आवारातच राहा आणि मुलांना त्यांची बॉन्डिंग असू दे, की प्रत्येक वेळेलाच आई वडील म्हणून आपण पूर्ण वेळ त्यांना कधी कधी देऊ शकत नाही. पण हे जर असेल, अरे मी माझ्या काकांच्या घरी, मामांच्या घरी, मावशीकडे जाऊ शकतो, आत्याच्या घरी जाऊ शकतो, माझी आजी बाजूलाच राहते, तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. कारण ती फॅमिली बॉन्डिंग जर मुलांकडे असेल ना, आणि त्यांचं सुद्धा आपल्या मुलांवर लक्ष असतं आणि आपलं सुद्धा त्यांच्या मुलांवर लक्ष असतं, हे फार जरुरी आहे. म्हणजे हे या सगळ्यामध्ये एकच आपण बेसलाईन बघू शकतो, कम्युनिकेशन, इंटरॅक्शन. ह्याच्यामुळेच आपण एका सिक्युअर्ड जागेवर राहू शकतो. तर मॅडम माझा एक अजून प्रश्न असा आहे की आता बघा डेटिंग ॲप किंवा काही संस्था असतात लग्न जमवणाऱ्या, तर याच्यातून आहे ना काही ठिकाणी लग्न जमवले जातात आणि काही ठिकाणी सक्सेस होतात, काही ठिकाणी अनसक्सेस होतात. जसं भोपाळमध्ये एक केस झाली, तुम्हाला माहितीच असेल ना, काय ते रिशा शर्मा. हा, तर त्याच्याबद्दल तुम्ही काही सांगाल का? अच्छा, त्याच्याबद्दल मला एक काही सांगायचं आहे. आजकाल जे मॅट्रिमोनियल ॲप आहेत किंवा डेटिंग ॲप आहेत, त्याच्यातून जे जे लग्न करण्यास इच्छुक आहेत ते लग्न जमवतात, ते काही वाईट नाही आहे. पण जर तुम्ही लग्न करण्याचा निर्णय घेताय आणि तुम्ही ठरवताय की तुम्हाला तुमच्या इनलॉज बरोबर राहायचंय, तर ही जी आपली भारतीय संस्कृती आहे त्याच्यात नवरा बायकोंचं लग्न होतं, तर फक्त तुम्ही दोघंच एकत्र होत नाही. एक फॅमिली, एका फॅमिलीतले संस्कार आणि ती दुसरी फॅमिली हे दोन्ही एकत्र होतात. तर त्यावेळेस तुम्ही एक काळजी घेतली पाहिजे, की तुम्ही जर वेगळे राहणार असाल, म्हणजे मी या अगेन्स्ट नाहीये, की तुम्ही न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहा, जॉइंट फॅमिलीमध्ये राहू नका. जॉइंट फॅमिलीज पण चांगल्या असतात, इन-लॉज देखील चांगले असतात. पण जेव्हा तुम्ही लग्न करताय, त्यावेळेस तुम्ही विचार करून करा. तुम्ही त्या मुलाला जेवढं तुम्हाला ओळखता येतं, तेवढंच त्या मुलांच्या घरच्यांना, म्हणजे सासू-सासरे म्हणा किंवा त्याचे इतर नातेवाईक आहेत, त्यांना सुद्धा बघा. कारण तुम्हाला त्यांच्यासोबत त्या घरामध्ये एकत्र कुटुंबात राहायचंय. ओके. तर त्यावेळेस तुम्ही फक्त जर त्या पर्सनचा विचार केला, कारण तो पर्सन तुमच्याबरोबर जेव्हा बाहेर फिरतो, तुमचं लग्न जमतं, त्यावेळेचा जो एक हॅपी पिरियड असतो, त्यावेळेस आपल्याला नाही कळत आहे. पण जेव्हा आपण त्या घरात एंटर करतो, त्यावेळेस त्या गोष्टी कळतात. तर लग्न जमवताना किंवा जमल्यावर देखील तुम्ही त्या पर्सनच्या घरी जा. त्याचे आई-वडील, त्याचे नातेवाईक हे बघा आणि अगदी आपण टोटली अपोझिट पोल आहोत असं जर तुम्हाला जाणवतंय, तर तिकडनं माघार घेतलेलीच चांगली. कारण त्रिशा शर्माच्या केसमध्ये तिची मदर इन लॉ ह्या जज होत्या, रिटायर्ड जज, आणि तिचा नवरा वकील होता. तरीसुद्धा तिच्या केसमध्ये जे डोमेस्टिक व्हायलन्स झाला किंवा इमोशनली हॅरॅसमेंट झाली, त्याच्यातून जे काही आहे, सुसाईड आहे, मर्डर आहे, आपल्याला नाही माहिती. त्याच्यावर आपण नाही कमेंट करू शकत. तर ते तिथपर्यंत का गेलं? ज्यावेळेस आपण तर तो निर्णय स्वतः घेतलेला आहे. आपल्या घरच्यांनी कुठे आपल्याला फोर्स नाही केलेला आहे त्या लग्नासाठी.
आणि आपण एक पूर्वीच्या काळच्यासारखं हल्ली राहिलेलं नाही आहे. आजकाल लग्न करतानाच जी एक मुलगी असते ती 25शी पार केलेली असते. जगाचा अनुभव घेतलेला असतो. तर त्यावेळेस तिने, मी म्हणेन लग्नाच्या आधी तुम्ही मॅरेज काउन्सिलिंग करा. मॅरेज काउन्सिलिंग जरी केलं तरी स्वतःच्या एक सद्सद विवेक बुद्धीचा वापर करा. कारण त्रिशा शर्माच्या घरातलं जे वातावरण जर तुम्ही बघितलं तर त्या ज्या रिटायर्ड जज आहेत त्या अगदी तो मुलगा जो म्हणजे जे जाणवतंय मम्माज बॉय दिसतोय कुठेतरी. तर हे जे मम्माज बॉय हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये जो कंट्रोलिंग असतो, तर त्याच्यामध्ये काय होतं, कपलचं एकमेकांचं डिसिजन नसतं. तिथे डिसिजन असतं कुठेतरी आपल्या इनलॉजचं. आणि तो इनलॉजचा डिसिजन म्हणजे त्यांच्या केसमध्ये मूल, आता त्यांच्या लग्नाला हार्डली 4 महिने झालेले, तर त्याच्यातून मूल होणं न होणं हा जो डिसिजन आहे हा टोटली कपलचा असला पाहिजे. त्याच्यामध्ये थर्ड इंटरफेरन्स नको. आणि ह्या कारणामुळेच कुठेतरी इमोशनल अत्याचार, फिजिकल अत्याचार आणि त्याच्यातून असे सगळे प्रॉब्लेम्स होतात. तर नॉट ओन्ली मी म्हणेन की मुलीनेच, पण मुलांनी सुद्धा लग्न करताना की आपले दोघांचे वाइब्स मॅच झाले. पण मुलांच्या बाबतीत ही काय होतं की मुलीच्या आई-वडिलांचा इंटरफेरन्स जास्त असतो. त्याच्यामुळे ही आपण पुढे त्यांच्या संसारात काही व्यत्यय येत आहे. कारण मुलगी नेहमी हे मी दोन्ही बाजूने म्हणते. मुलगी नेहमी आपल्या आईचं ऐकते किंवा वडिलांचं ऐकते. तो जो एक वेगळा त्या अनुभव घेऊन ती आलेली असते. तर तुम्ही दोघांनी एकमेकांच्या आई-वडिलांचे अनुभव घ्या, गृहीत घ्या, पण स्वतःचं एक लाईफचं मॉडेल बनवा. ना की आपल्याला जसं स्पून फिडिंग मिळतं किंवा आपण ब्लाइंडली फॉलो करतो. ब्लाइंडली फॉलो नका करू. त्याच्यातून अनेक संसार खराब होतात आणि डिव्होर्स होतात. म्हणजे इथे पण हेच आहे की सोशल मीडिया किंवा हे जे ऍप आहेत किंवा हे लग्न संस्था आहेत हे जितकेच चांगले आहेत, मी वाईट असतं असं नाही, पण त्यात जे लोक रजिस्टर करतात आपल्याला माहित नसतं की प्रत्येकाची वृत्ती कशी असेल. सो त्या वृत्तीला आपल्याला समजायला पाहिजे, आपल्याला कळायला पाहिजे आणि त्याच हिशोबाने आपण आपला लाईफ पार्टनर, जे आपला जो कोण जोडीदार असेल ते आपण चूज केला पाहिजे. की लाईफ पार्टनर चूज करताना तुम्ही वेळ घ्या. सडनली किंवा अगदी एक्साइटमेंटमध्ये डिसिजन घेऊ नका. आणि हल्लीचं वातावरण पूर्वीसारखं राहिलं नाही आहे की आईवडिलांनी आणलेलंच जे स्थळ आहे ते डोळे बंद करून एक्सेप्ट करा. आईवडीलही आपल्याला, मुलालाही आणि मुलीलाही इक्वल फ्रीडम आहे लाईफ पार्टनर्स चॉईस करण्यात. तर त्यासाठी तुम्ही विचार करा. मी म्हणेन की मॅरेज काउन्सिलिंग करा. म्हणजे आज मी वसईची राहणारी आहे, तर आमच्याकडे जो ख्रिश्चन समाज आहे, मी पाहिलेल्या आहेत या गोष्टी. तिथे चर्चमध्ये त्यांचे लग्नाआधी मॅरेज काउन्सिलिंगचे सेशन होतात. त्याच्यानंतर ते लग्न करतात. तर माझ्या मते मॅरेज काउन्सिलिंग होणं लग्नाच्या आधी. आपण बाकी इतर गोष्टींना आता बराच खर्च करतो, मग मॅरेज काउन्सिलिंग का नाही? तर मॅरेज काउन्सिलिंग ही कुठेतरी झालीच पाहिजे. जे काही प्रश्न होते आपले सोशल मीडियाशी रिलेटेड, प्रज्ञा मॅडमनी त्याचे उत्तर खूप सोप्या रीते आपल्याला सॉल्व्ह करून दिले असेल. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाला जे सोशल मीडियाचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला एकदम सोप्या भाषेत आपल्याला कळलं असेल. आणि मी असं म्हणेन की आजच्या ज्या विषयावर मॅडमने जे सविस्तरपणे तुम्हाला सांगितलं आहे आणि त्या प्रसंगातून जर तुमच्या जवळची व्यक्ती गेली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्यांच्याकडे शेअर करा की जेणेकरून याच्यातून त्यांना मदत मिळेल. आणि जर तुम्हाला या प्रसंगाबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर ॲडव्होकेट प्रज्ञा धुळे मॅडम यांचा पूर्ण डिटेल्स, ॲड्रेस आणि नंबर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत. तर तुम्ही त्यांना पर्सनली पण कॉन्टॅक्ट करू शकता. हो, तर आजचा भाग हा तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून तुम्ही सांगू शकता. आणि आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.